हरि ओम. चिंतन ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. प्रवचन क्रमांक 116. सूत्रामधील द्वंद्व भाग 2. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः अनेन वेद्यम सच्छास्त्रमिति वेदांत दिंडी महा. या सूत्रामध्ये 4 द्वंद्व सांगितलेले आहेत. 1 ब्रह्म आणि जगत, 2 सत्य आणि मिथ्या, 3 जीव आणि ब्रह्म, 4 ब्रह्म आणि वेदांत. यापैकी आपण मागील प्रवचनामध्ये पहिल्या 2 द्वंद्वांचे अगदी थोडक्यात सत्य विषयापुरते निरूपण केले. आता तसेच या प्रवचनामध्ये उर्वरित 2 द्वंद्वांचे निरूपण करायचे. हा द्वंद्व विषय विस्तृत आहे. आपण आपल्या सद्य विषयापुरते मर्यादित प्रमाणात ही द्वंद्व समजून घेऊ. कारण भगवान आद्य श्री शंकराचार्यांचे हे सूत्र या द्वंद्वावरच आधारित आहे. 3 जीव आणि ब्रह्म हे सकृत दर्शने परस्पर विरुद्ध वाटणारे अजब द्वंद्व आहे. येथे मूलभूत एकमेव आत्मपरब्रह्म आहे. यामधून सृष्टी म्हणजे ब्रह्मांड म्हणजे जगत उत्क्रांत झाले. आज आपल्याला आपली पृथ्वी आणि फार तर तिच्या आजूबाजूला असलेल्या काही ग्रहांची थोडीफार माहिती आहे. अशा प्रकारे आपल्या ब्रह्मांडाचा एक अंश तरी माहीत आहे की नाही याची कल्पना नाही. आणि तरीही आपल्याला ही थोडीफार माहीत असलेली सृष्टी फार विलोभनीय, अप्रतिम, लोभस, सुंदर, आकर्षक वाटते. ही आत्मपरब्रह्माची नैसर्गिक लीला आहे. आपण निसर्गामध्ये रममाण होतो, आनंदी होतो. मानवेतर प्राणी नैसर्गिकपणे अरण्यात राहतात. तेथे ताजेतवाने वाटते. पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्येसाठी अरण्यात राहत असत. अरण्याचे, निसर्गाचे आकर्षण मानवाला नैसर्गिकपणे आहे. आजही कित्येक जण मुद्दाम हौसेने अरण्यात राहून तेथील जीवनाचा अभ्यास करतात. आपल्यासाठी ते यूट्यूबवर उपलब्ध करतात. अशा स्वनिर्मित निसर्गाचे आकर्षण त्याच्या मातुलाला, निर्माणाला, आत्मपरब्रह्माला वाटले तर त्यात नवलते काय? यामुळे नैसर्गिकपणे सप्तब्रह्म तत्वांसह आत्मपरब्रह्माचे अंश ब्रह्मांडात सर्वत्र पसरले. ब्रह्मांडात असा एकही कण, एकही थेंब, एकही अंश नाही की जेथे आत्मांश नाही. परंतु आत्मांश सूक्ष्मातिसूक्ष्म आहे आणि उत्क्रांत झालेले जगत जड आहे. यामुळे आत्मांश सृष्टीलीला अवलोकन करू शकत नाही. लीला अवलोकन करायच्या तीव्र इच्छेमुळे अंशात्म्यामधील सप्तब्रह्म तत्वामधून सूक्ष्म आणि जड अशा दोन्ही असलेल्या जीव उत्क्रांत झाला. त्याला जीवात्मा अशी संज्ञा प्राप्त झाली. या जीवात्म्याने अंशात्म्या सभोवती सप्तमा तत्वांमधून देह, त्याच्या बाह्यभागे पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये, तसेच बुद्धी, स्मृती आणि नंतर आगंतुक असलेले मन ही 3 अंतस्इंद्रिये धारण केली. या देहाच्या माध्यमामधून अंशात्मा सृष्टीलीला अवलोकन करू लागला. हा अंशात्मा आपण आहोत. देहाचे मर्यादित आयुष्य संपल्यावर देह आणि बाह्य दशेंद्रिये सप्तमा तत्वात विलीन होतात. तथापि 3 अंतस्इंद्रिये जीवात्म्यात आणि जीव अंशात्म्यामध्ये सामावला जातो. म्हणून पुनर्जन्म असेल तर जीव या 3 इंद्रियांसह अंशात्म्याला लपेटतो आणि अंशात्म्यासह पुनर्जन्म घेतो. यामुळे अंतर्बाह्य देहादी इंद्रिये मिथ्या आहेत. जीव अंशात्मा सत्य आहे. जीव अंशात्माच आहे म्हणून त्याला जीवात्मा असे म्हणतात. 4 ब्रह्म आणि वेदांत हे सकृत दर्शनी परस्पर विरुद्ध वाटणारे अजब द्वंद्व आहे. ब्रह्म म्हणजे आत्मपरब्रह्म आणि वेदांत म्हणजे ब्रह्मांडाची यच्चयावत माहिती सांगणारे, वेदांताचे सार, तत्व, गाभा, तात्पर्य उकलून दाखविणारे ऋषीमुनींनी सांगितलेली उपनिषदे.
यात ब्रह्मांडामध्ये होऊन गेलेली, होत असलेली आणि भविष्यात होणार असलेली सर्व माहिती सांगितलेली आहे. ब्रह्मांडाचे अथपासून इतिपर्यंत माहिती दिलेली आहे. शिवाय असेही सांगितलेले आहे की वेद अपौरुषेय आहेत. ते स्वयं आत्मपरब्रह्माने कथन केलेले आहेत. ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्म एकमेवा द्वितीय आहे. त्याला स्वतःला आणि त्याच्यामध्ये झालेली उत्क्रांती किंवा स्थित्यंतरे जाणायला येथे कोणीही नव्हते. तर मग ब्रह्मांडामधील उत्क्रांती झाल्यावर नंतर कितीतरी कालावधीनंतर ऋषीमुनींना याचे ज्ञान कसे झाले याचे समाधान करणे आणि ते केल्यावर समजणे महा अवघड आहे. परंतु माझे स्वतःचे स्वानुभूती असलेले उदाहरण देऊन मी हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करतो. भगवंत श्रींनी गीतेमध्ये सुस्पष्ट आदेश दिला आहे की असे ज्ञान अश्रद्धा असलेल्यांना मुळीच सांगू नये. यास्तव अशाने हे प्रवचन जर चुकून ऐकलेच तर याकडे साफ दुर्लक्ष करावे ही नम्र परंतु कळकळीची विनंती. मी भरपूर बुद्धिबळे खेळत असे. त्यावेळी एखादा डाव सुटला नाही किंवा एखादे गणित सुटले नाही तर मला झोपेत हे सर्व सुटत असे. कारण यावर माझी न कळत ध्यानसमाधी लागत असे. आपले ऋषीमुनी ध्यानसमाधी लावून अतींद्रिय शक्तीशी संधान साधत असत. आजही असे आहेत. यामुळे वेदांचे मूलभूत ज्ञान त्यांना ध्यान समाधीमध्ये झाले असावे. यावर भाष्य करणारी उपनिषदे त्यांनी नंतर सांगितली. यास्तव जितके ब्रह्म सत्य आहे तितकेच उपनिषदेही सत्य आहेत. हरिओम.